हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th इंग्लिश यामधील फर्स्ट युनिटमधील 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन अभ्यासणार आहोत. तर हा लेसन जो आहे तो लिहिलेला आहे तपन मुखर्जी यांनी. आणि या लेसनमध्ये एक छोटा मुलगा जो आहे तो कशाप्रकारे एका बेबी लंगोरची सुटका करतो आणि त्याला जो मेल लंगूर जो असतो तर तो त्याला मारायचा प्रयत्न करत असतो बेबी लंगूरला. तर त्याच्या तावडीमधून कशाप्रकारे तो मुलगा त्या बेबी लंगूरची सुटका करतो, त्यानंतर कशाप्रकारे त्याचे उपचार करतो आणि सोबतच यामध्ये एक ॲनिमल आणि ह्युमन यामधील जो बॉन्ड आहे तो सुद्धा या ठिकाणी डिपिक्ट केलेला आहे, वर्णन केलेलं आहे. आपण नेहमी ॲनिमल जे आहेत किंवा प्राणी जे आहेत त्यांच्याबद्दल आपण नेहमी दयाभाव या ठिकाणी दाखवायला पाहिजे. तर अशा प्रकारची जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे आहे मॅन आणि ॲनिमल, मानव आणि प्राण्यांमधली, ती या ठिकाणी या लेसनमधून व्यक्त केलेली आहे. तर चला लेसनला सुरुवात करूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. या ठिकाणी लेखक म्हणतो की माझे वडील जे आहे ते पश्चिम बंगालमधील रानीगंज या ठिकाणी एक खाजगी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये वैद्यकीय सेवेमध्ये होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. तर त्या भल्या मोठ्या कॅम्पसमध्ये, परिसरामध्ये कंपनीने जे आहेत तेथील जे काही ऑफिसर्स आहेत त्या ऑफिसर्सला स्वतंत्र जी बंगला जो आहे, स्वतंत्र घरं जे आहे ते प्रोव्हाइड केलेली होती, राहण्यासाठी दिलेली होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं जे घर आहे त्या कॅम्पसच्या कॉर्नरलाच होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि जो ऑफिसर्सचा क्लब जो आहे तर तो क्लब आमचा जो बगीचा आहे, आमच्या बगीच्याची जी बाउंड्री वॉल आहे, कुंपणाची जी काही भिंत आहे त्या शेजारीच ऑफिसरचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. तर तेथील परिसर जो आहे तो अतिशय आल्हाददायक होता, लक्झरियस होता, कारण की त्या ठिकाणी ग्रीन ग्रास, एक हिरवळ होती, कलरफुल फ्लावर्स, रंगीबेरंगी फुलं होती आणि सोबतच काय होतं, अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, की भले मोठे उंच आणि मजेशीर अशा प्रकारचे त्या ठिकाणी डेरेदार अशा प्रकारचे वृक्ष होते. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. तर आता त्या ठिकाणी जे काही सिजनेबल व्हेजिटेबल्स आहे, की जो काही परसबाग आहे तर त्यामध्ये मोसमी भाज्या आणि तेथे असलेलं काही बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी किंवा त्या ठिकाणी स्क्विरल्स, खारी जे आहे तिथे कायम आकर्षित होत असत. आणि सोबतच अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अस्वस्था ट्री नियरबाय. अस्वस्था म्हणजे या ठिकाणी पिंपळ वृक्ष. तर त्यासोबतच कुठले प्राणी आणखी यायचे, अ ग्रुप ऑफ लंगूर्स, की या ठिकाणी वानर जे आहेत तर त्यांची टोळी त्या ठिकाणी असायची, त्यांचासुद्धा मुक्काम असायचा. तेथील जे झाड आहे त्या झाडावर त्यांचा मुक्काम होता, पिंपळावरच्या. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि त्यामुळेच काय होतं की ते सर्वजण जे आहे ते आमच्या अस्तित्वाचा किंवा आमच्या दैनंदिन जीवनाचा जणू काही एक महत्त्वाचा भाग किंवा अविभाज्य भागच बनलेले होते असं वाटत होतं. त्यानंतर पाहूया आपण. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. तर या ठिकाणी लेखक म्हणतो की एक प्रसंग घडला, एक छोटासा प्रसंग घडला शनिवारच्या दुपारला, आणि त्या प्रसंगामुळे त्याचा खूप परिणाम जो आहे, प्रोफाऊंड म्हणजे या ठिकाणी खूप असा गंभीर परिणाम, खोल परिणाम
हा लेखकावर झाला. अँड त्यामुळे काय झालं, अँड अनफोल्डेड, उलगडलं. आता काय उलगडलं लेखकाच्या डोळ्यासमोर, काय उलगडलं, अ होल न्यू डायमेन्शन्स टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, की जो परमेश्वर आहे, परमेश्वराच्या परमेश्वराने जे काही परमेश्वराची किमया जी आहे किंवा परमेश्वराने जे काही निर्माण केलेलं आहे, तर त्याच्या किमयाचे जे काही पैलू आहेत ते पैलू या ठिकाणी लेखकाच्या डोळ्यासमोर उलगडायला लागले. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वकेशन, की आता दुर्गापूजा जी आहे तर सुरू होऊन थोडेच दिवस झालेले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. की आता इतर मुलांप्रमाणेच लेखकालासुद्धा जे काही या ठिकाणी जो काही सीझन चालू होता, म्हणजे ओकेशन, सुट्ट्यांचा सीझन चालू होता, आणि अशा वेळेस जे सुट्ट्यांमध्ये जे काही या फेस्टिव्ह सीझनमध्ये जे काही मॅगझिन्स निघतात किंवा स्टोरी बुक्स पब्लिश होत असतात, तर असे स्टोरी बुक किंवा मॅगझिन्स आपण वाचावे याची संधी, वाचण्याची संधी लेखकाकडे होती. आणि यामध्येच लेखक जो आहे तो गुंतलेला होता. आफ्टर अ हार्टी लंच, हार्टी म्हणजे या ठिकाणी भरपेट किंवा मनसोक्त, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. की काय झालं, आफ्टर हार्टी लंच, की जे दुपारचं जेवण आहे ते जेवण, मनसोक्त जेवण केल्यानंतर माझे पॅरेंट्स जे आहेत आणि सोबतच माझी यंगर सिस्टर जी आहे ती दुपारीची जी वाम कुक्षी आहे किंवा दुपारी झोप घेऊ लागले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी माझं पुस्तक जे आहे स्टोरी बुकचं पुस्तक ते घेऊन वाचायला बसलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप ऑफ रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आता ते जे आफ्टरनून, दुपारचे जे शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होतं, असं लेखकाला वाटत होतं की या ठिकाणी आपण एक साहस कथा वाचायला पाहिजे, त्यासाठी अनुकूल अशा प्रकारचं हे वातावरण आहे. द सायलन्स वॉज ओकेशनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. परंतु जो शांतता जी आहे त्या शांतता अधूनमधून ब्रोकन होत होती किंवा ती त्या ठिकाणी शांतता भंग पावत होती. कशामुळे, तर बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, माझ्या कुटुंबाच्या घोरण्यामुळे, किंवा आणखी द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, आणि सोबतच अधूनमधून, इंटरमिटंट म्हणजे अधूनमधून जे काही स्पॅरोज आहे त्या स्पॅरोजच्या चर्पिंगमुळे किंवा त्यांच्या ओरडण्यामुळे सुद्धा शांतता भंग पावत होती. आणि सोबतच काय, द हार्श कॉईंग ऑफ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड, आणि त्यासोबतच जे कावडे आहे ते कावड्यांची सुद्धा कावकाव होती, आणि उंचावरून उडत जाणारे जे घार आहे त्या घारीचं सुद्धा कर्कश ओरडणं ही शांतता भंग करत होतं. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ड इन द बुक, आणि थोड्याच वेळानंतर पुन्हा लेखक जो आहे तो पुस्तक वाचण्यामध्ये अगदी मग्न झाला. त्यानंतर आपण पाहू, सडनली आय हिअर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक काय झालं की या ठिकाणी कुत्र्यांचा जो ग्रुप आहे तर अचानक भुंकायला लागले, आणि त्यांचं भुंकणं जे आहे फार भेसूर अशा प्रकारचं होतं, खूप मोठ्याने ते भुंकत होते. आय चूज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. सुरुवातीला लेखकाने त्या गोंधळाकडे, कमोशन म्हणजे गोंधळाकडे दुर्लक्ष केलं. काय म्हणून, तर त्याला वाटलं की जे कुत्रे जे आहेत तर त्यांनी एखादा डुक्कर जे आहे, डुक्कर त्यांच्या तावडीमध्ये सापडलेला असेल, म्हणून त्या गोंधळाकडे लेखकाने दुर्लक्ष केलं. हॅपलेस पिग म्हणजे या ठिकाणी बिचारे डुक्कर. बट सून, परंतु नंतर काय झालं पहा,
द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. जे कुत्र्यांचं जे भुंकण आहे ते अधिक वाढू लागलं आणि फार ॲग्रेसिव्ह त्या ठिकाणी ते कुत्रे जे आहेत फार ॲग्रेसिव्ह झाले. अँड द अलार्म कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोकोफनी. त्या ठिकाणी कॅकोफनी म्हणजे गोंधळ किंवा गोंगाट. तर काय झालं, द अलार्म कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज, की कावड्यांचं जे अगदी कर्कश आवाज जो आहे तो सुद्धा या गोंधळामध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे गोंधळ आणखीच वाढला, कावळ्यांचं ओरडणं वाढलं. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि हे जे सर्व काही आवाज आहे तो जवळ येत आहे असं लेखकाला वाटलं आणि त्यामुळे लेखक जो आहे तो त्या ठिकाणी डिस्टर्ब झाला. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. माझी उत्सुकता आणखीनच वाढली. लिव्हिंग द बुक असाइड, मी वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवलं. आय रस्ट टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि मी लगेच वरांड्याकडे धावलो आणि नेमका काय प्रकार आहे किंवा काय घडत आहे हे पाहण्यासाठी मी तिकडे निघालो. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. काय म्हणतो लेखक पहा, आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस. हे माझं लक्ष जे आहे, माझी नजर जी आहे त्या क्लब हाऊसच्या रूफकडे, छपराकडे गेली आणि जे काही मला दिसलं, जे काही मी पाहिलं ते खरोखरच या ठिकाणी खूप हॉरिबल होतं, भयानक अशा प्रकारचं ते दृश्य होतं. तर नेमकं काय ते दृश्य होतं ते आपण पुढे पाहू. आता पुढे आपल्याला दिलेलं आहे. अ बिग मेल लंगूर, एक मोठा मेल लंगूर जो आहे, वानर जे आहे मेल किंवा या ठिकाणी नर वानर जे आहे, अपॅरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली, म्हणजे निर्दयपणे, मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. काय केलं त्या मोठ्या लंगूरने किंवा त्या नर लंगूरने किंवा नर वानराने काय केलं की जो त्या ग्रुपचा लीडर आहे आणि ग्रुपचा लीडर असल्याने तो इतर जे काही मेल ॲनिमल असेल, इतर मेल लंगूर जे असतील त्या ग्रुपचा, या ॲनिमलमध्ये जो काही ग्रुपचा लीडर असतो, जो शक्तिशाली असतो, तो इतरांना या ठिकाणी जिवंत राहू देत नाही. अशा प्रकारची त्यांच्यामध्ये संबंध असतो. तर या ठिकाणी सुद्धा या ग्रुपमध्ये जो मेल लंगूर आहे तो शक्तिशाली होता आणि त्यामुळेच दुसरा एखादा आपल्यापेक्षा शक्तिशाली होऊ नये यासाठी मग जो काही ते बेबी लंगूर होतं, तर त्या लंगूरला मारण्यासाठी त्याला हा जो मेल लंगूर आहे तो त्याला चावा घेत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. मग आता या ठिकाणी त्या बेबी लंगूरची जी आई होती तर तिच्याकडे कुठले हेल्पलेस ती होती. तर त्या बेबी लंगूरची हेल्पलेस मदर जी होती किंवा या ठिकाणी त्याची जी आई होती की जी काही मदत करू शकत नव्हती आणि सोबतच अदर लेसर मेंबर्स की इतर जे काही कमकुवत या ठिकाणी जे काही सदस्य होते ऑफ द लंगूर ग्रुप, त्या लंगूरच्या ग्रुपमधील, वानराच्या टोळीमधील, वॉज स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. की त्या बेबी लंगूरला कशा प्रकारे त्याचा मृत्यू होत आहे, त्याला मारला जात आहे, ते बाजूच्या बिल्डिंगच्या छपरावरती बसून हे सर्वजण त्या ठिकाणी पाहत होते. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लेन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युज्युअली डज नॉट अलो अनादर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे की लेखक म्हणतो की मला आठवलं की प्राण्यांमध्ये एक टेरिबल कस्टम आहे, म्हणजे एक भयानक अशा प्रकारची
पद्धत आहे, रीत आहे. आता ती रीत काय आहे, तर यामध्ये जो काही नर वानर आहे किंवा प्राणी जमातीमध्ये वर्चस्व असणारा एखादा नर वानर आहे, तो सहसा दुसऱ्या नर वानराला किंवा त्याच्या पिल्लाला, प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही. अशा प्रकारची एक भयंकर रूढी परंपरा आहे. याची आठवण लेखकाला झाली. Without losing any time, I gathered a stot. Stot म्हणजे मजबूत. I gathered a stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. तर त्या लंगूरला मारण्यासाठी, मेल लंगूरला मारण्यासाठी लेखकाने एका हाती भली मोठी मजबूत अशा प्रकारची काठी घेतली आणि दुसऱ्या हाताने त्याने दगड त्या माकडाकडे भिरकावला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड. त्यामुळे लंगूर जो आहे तो फार इन्फ्युरेटेड होता, खूप रागामध्ये होता. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. की मी त्याच्यावर हल्ला करत आहे किंवा मी त्याला या ठिकाणी दगड मारत आहे, याकडे त्या माकडाचं अजिबात, त्या वानराचं अजिबात लक्ष नव्हतं. तो त्याच्या कामामध्ये इतका मग्न झालेला होता की त्या पिल्लाला मारण्यासाठी तो इतका क्रूर झालेला होता की इतरांकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. परंतु लेखकाने नंतर काय केलं की आणखी दगड घेतले आणि त्या वानराला तो लेखक मारू लागला. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. की तेथील कुत्रे जे आहेत ते सुद्धा आता जोरात भुंकायला लागले. त्यांचा आवाजसुद्धा आता वाढलेला होता. द चेंज circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. या ठिकाणी ही जी परिस्थिती आता बदललेली होती आणि याचा इफेक्ट जो आहे, इफेक्ट त्या मेल लंगूरवर झाला. आता सडन अनएक्सपेक्टेड अटॅक जो आहे, म्हणजे लेखक त्याला दगड मारू लागला आणि त्यामुळेच तो मेल लंगूरचा आहे तो आता घाबरला आणि तिथून त्या बेबीला तिथंच सोडून, म्हणजे त्या रूफवरती सोडून तो जो मेल लंगूर जो आहे तो तिथून आता जायला निघाला. आता तेथील जे काही छप्पर आहे, ते रूफ जे आहे ते स्लोपिंग होतं, म्हणजे उतरतं होतं या ठिकाणी. आणि त्यावरती त्या बेबीला सोडून तो मेल लंगूर जो आहे निघून गेला आणि तो बेबी लंगूर जो आहे तो आता त्या रूफवरून खाली घसरत येऊ लागला. द बेबी वॉज लिस्टलेस. तो जो बेबी लंगूर होता तो या ठिकाणी लिस्टलेस म्हणजे काय, अतिशय दुर्बल किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये अजिबात शक्ती नव्हती, इतका तो अशक्त झालेला होता. त्याला म्हणतात लिस्टलेस. अँड अपियर टू बी डेड. आणि जणू काही आता तो मरणप्राय झालेला होता किंवा मरणार आहे असं वाटत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. आणि तिथून त्याची बॉडी जी आहे किंवा तिथून तो या ठिकाणी बेबी लंगूर जो आहे तो स्लाइड डाऊन म्हणजे खाली घसरायला लागला. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. आता खाली जे काही कुत्रे होते, आता मॅनिफोल्ड म्हणजे अनेक पटींनी, तर खाली जे कुत्रे होते त्या कुत्र्यांना या ठिकाणी आयतीच शिकार मिळणार होती. आयतीच शिकार त्यांना मिळणार होती आणि त्यामुळेच तेथील जे कुत्रे जे आहेत ते सुद्धा आता घोडक्याने एकत्र आलेले होते आणि शिकार मिळण्याच्या आशेने ते सुद्धा आता वाट पाहत होते. परंतु अचानक त्या ठिकाणी काय झालं की कीपिंग द डॉग्स ॲट द बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. आता तेथून जे बेबी लंगूर जे आहे ते घसरत आला आणि तिथून पडणार
तेवढ्यात लेखकाने काय केलं की त्याची जी शेपूट आहे ती शेपूट लेखकाने पकडली. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तो बेबी जो आहे त्याचे हृदय ठोकेसुद्धा आता कमी पडायला लागले होते आणि जणू काही तो निष्प्राण झालेला होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि तो एक मेल बेबी होता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. याचा दुसरा पार्ट जो आहे तो पार्टसुद्धा आपल्याला लवकरच उपलब्ध होईल. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.